हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। जरांगेंच्या उमेदवारीवर वंचितचा प्रस्ताव नाही, वंचितच्या प्रस्तावाचा राऊतांकडून इन्कार, वंचितकडून आलेला कागद प्रस्ताव नसल्याचंही वक्तव्य। जरांगेंना महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून उमेदवारी द्या, वंचितचा प्रस्ताव, वंचितकडून मनोज जरांगेंना जालना मतदारसंघातून उमेदवारी देण्याची मागणी। राजकारण हा माझा अजेंडा नाही, पण वंचितचा मोठेपणा, प्रकाश आंबेडकर नेहमी आपच्या पाठीशी उभे राहिले। वंचितच्या प्रस्तावावर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया। वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडीकडे 27 जागांची मागणी, उमेदवारांच्या यादीत किमान 15 ओबीसी तर 3 अल्पसंख्याक उमेदवार असावे, प्रस्तावात उल्लेख। खासदार राणांना वैध जात प्रमाणपत्र देण्यास महाराष्ट्र सरकारचाच नकार, शीख चांभार दस्तऐवजाच्या आधारे मोची जातीचा दाखला शक्य नाही, सरकारचं स्पष्टीकरण, नवनीत राणांची खासदारकी धोक्यात येण्याची शक्यता। सुप्रीम कोर्टाचा निर्णय येईल तेव्हा भूमिका स्पष्ट करणार, खासदार नवनीत राणा यांची प्रतिक्रिया। अब की बार 4 सुपार, यवतमाळमधून नरेंद्र मोदींचा नारा, गेल्या 10 वर्षात जे केलं ते पुढच्या 25 वर्षाची मुहूर्तमेढ ठरली, असंही विधान। जेव्हा महाराष्ट्रातील कृषी मंत्री होते तेव्हा केंद्रात यूपीएचे भ्रष्ट सरकार होते, गरजूंना लाभ मिळत नव्हता, पंतप्रधान मोदींचा शरद पवारांवर हल्लाबोल। पंतप्रधान मोदींच्या हस्ते यवतमाळमध्ये विविध योजनांचं लोकार्पण, मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत बचत गटांना निधी वाटपासह पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरांच्या वाटपाचा शुभारंभ। उद्धव ठाकरेंना एनडीए सोबत घेणार का या प्रश्नावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं उत्तर, जर तरला उत्तर नसतं, सूचक प्रतिक्रिया दिली। अमित शहांनाच पंतप्रधान व्हायचंय, भाजपचे लोक मला सांगतात, संजय राऊतांचा दावा, तर राऊत चिलीम आणि गांजा ओढून बोलतात, आशिष शेलारांची टीका। यवतमाळमध्ये मोदींच्या सभेच्या जाहिरातीतून खासदार भावना गवळींचा फोटो गायब, तर मैं अपनी झांसी नहीं दूंगी असं म्हणत गवळी आक्रमक। पक्षाने आदेश दिल्यास यवतमाळ वाशिममधून लोकसभा लढण्यास तयार, मंत्री संजय राठोडांकडून लोकसभा लढवण्याचे संकेत, तर खासदार म्हणून कायम ठेवण्याचं शिंदेंनी आश्वासन दिलं, भावना गवळींचं विधान। लोकसभेसाठी भाजपचे 23 जागांवर निरीक्षक बारामती, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक वगळले, आमदार, मंत्री आणि पदाधिकाऱ्यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती। आढळराव पाटलांच्या अजित पवार गटात प्रवेशानं शिरूरचं राजकारण तापलं, आढळराव आल्यास मी घरी बसणं पसंत करेन, खेडचे आमदार दिलीप मोहिते यांचा स्पष्ट इशारा। मी आधी राजकारणात आलो असतो तर केव्हाच फूट पडली असती, शरद पवारांचे पुतणे राजेंद्र पवारांची अजित पवारांवर टीका। बारामतीची जागा अजित पवार गट लढवणार असं वाटतं, मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया, तर बारामतीत नळन भाऊजाईची लढत वेदनादायी, शरद पवारांचे पुतणे राजेंद्र पवारांचं वक्तव्य। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।